अशा मोठ्या मोठ्या छावा कादंबरी मोठी आहे शिवाजी सावंतांची. मोठी कादंबरी वाचायची 400 ते 500 शब्दामध्ये त्याचं परीक्षण करायचं हे काम अवघड आहे का नाही. आणि तुम्हाला वर्तमानपत्रामध्ये जर पुस्तक परीक्षण द्यायचं असेल लिहून तर तुम्हाला 400 ते 500 शब्दामध्येच परीक्षण द्यावं लागतं, नाहीतर तुमचा पेपरच लावला जात नाही. मग ही खूप मोठी कसोटी आहे आणि ही कसोटी आपल्याला या सरावातून आपल्याला प्राप्त करता येते. आणि म्हणून वाचक कसा आहे हे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. आता तर बघतोय आपण की वाचकांची संख्या भरपूर वाढली. आता अलीकडे इंस्टाग्राम, व्हॉट्सअप, फेसबुक याच्यावरच रील्स बघण्याच्या भानगडीमध्ये फक्त वाचन थोडं थोडं घेतो आपण, जास्त नाही. अशा थोड्या वाचनानं आपल्याला परीक्षण होता येतं का? ग्रंथ परीक्षण करता येतं का? ग्रंथाचं परीक्षण वेगळं आणि सोशल मीडियाचं परीक्षण वेगळं. तर या वेगवेगळ्या प्रकारच्या परीक्षणाचे वेगळे प्रकार आहेत. तर कधी सुरू झालं? आपण बघतोय ग्रंथ परीक्षणाची सुरुवात ही अलीकडची नाही. त्याचा जर विचार करायला लागलो आपण तर फार जुना काळ आहे. त्याचे मूळ बीज ग्रीक तत्ववेत्ते प्लेटो आणि अरिस्टॉटल यांच्या साहित्यात आपल्याला पाहायला मिळतात. भारतीय परंपरेत संस्कृत साहित्यावर लिहिलेल्या ज्या टीका आहेत, एक उदाहरण आपल्याला सांगता येईल. मल्लिकानाथांच्या टीका या ग्रंथाचं पहिलं परीक्षण झालेलं आहे संस्कृतमध्ये. मराठीमध्ये परीक्षणाला सुरुवात केली झाली तर 19व्या शतकामध्ये ब्रिटिश राजवट आली, इंग्रजी साहित्य आलं, इंग्रजी ग्रंथ आले, त्याच्या वाचनाची प्रवृत्ती सुरू झाली, आमच्या भारतीयाला वाचनाला प्रेरणा मिळाली. आणि म्हणून 19व्या शतकामध्ये समीक्षा हा जो भाग आला किंवा ग्रंथ परीक्षण तो भारतात आला. बाळशास्त्री जांभेकर यांनी 1832 साली दर्पण हे वर्तमानपत्र काढलं. त्यानंतर विविध ज्ञान विस्तार नावाचं एक मासिक निघालं, तिथं ग्रंथ परीक्षण सुरू झालं, विविध ज्ञान विस्तार. त्याच्यानंतर मात्र विष्णू शास्त्री चिपळूणकर असतील, सिमो परांजपे असतील, या सगळ्यांनी जे काही वर्तमानपत्र किंवा नियतकालिक काढली, साप्ताहिक काढली, मासिक काढली, त्या आपल्याला फार मोठ्या प्रमाणामध्ये ही लेखनाची परंपरा रूढ झालेली आहे. 20व्या शतकाच्या सुरुवातीला आणि स्वातंत्र्योत्तर काळामध्ये स ग मानसे, रा ग जाधव यासारख्या काही लेखकांनी पुस्तक परीक्षण कसं करावं, स्वतंत्र पुस्तक परीक्षण हा भाग ठेवला. आता अलीकडे तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पुस्तक परीक्षणाची नियमावलीच तयार करून दिलेली आहे आणि आपल्याला पुस्तक परीक्षण करत असताना त्याच्या वेबसाईट सुद्धा आपल्याला उपलब्ध आहे. त्याच्यावर आपण जर बघितलं तर त्या आपल्याला उत्तम पद्धतीचं परीक्षण करता येतं. तर काही वेळा विषयाचं वेगळेपण, काही पुस्तकातील लक्षणीय अशी वाङ्मयीन वैशिष्ट्ये, तर काही वेळा त्या पुस्तकाची उपयुक्तता काय आहे, समाजाला त्याचं काय महत्व आहे, या अर्थानं ग्रंथ परीक्षणे लिहिली जातात. तर वाङ्मयीन अभ्यासाच्या व संशोधनाच्या भूमिकेमध्ये काही ग्रंथांचं परीक्षण केलं जातं. तर विशिष्ट व्यवसाय किंवा विविध क्षेत्रातील व्यक्तीसाठी सुद्धा व्यापार आहे, कृषी आहे, व्यवसाय आहे, कॉमर्स ज्याला आपण म्हणतो, बँका आहे, सहकार आहे, उद्योग इत्यादी ठिकाणी किंवा इत्यादी ग्रंथांच्या अनुषंगाने सुद्धा ग्रंथ परीक्षण केलं जातं. केवळ साहित्य पुस्तकाचं ग्रंथ परीक्षण असतं, कवितेचं असतं, कादंबरीचं असतं असं नाही. एखाद्या बँकिंगच्या ग्रंथात सुद्धा परीक्षण आपण करतो. फक्त तिथं भाषा महत्वाची नाही, तिथं विचार, तिथं सिद्धांत, तिथे इतिहास, तत्वज्ञान असा भाग महत्वाचा आहे. तिथं भाषेला फार महत्व नसलं. असं हे प्रत्येक शाखानिहाय ग्रंथांचं हे ग्रंथ परीक्षण वेगवेगळं असतं. तर आज हजारो जे पुस्तकं निघतात त्यातलं कोणतं वाचावं हे जर वाचकाला कळत नसेल, कारण प्रत्येक निघालेल्या पुस्तकाबद्दलचं कुतूहल वाचकांच्या मनात निर्माण झालं असतं की एखादी कादंबरी आली नाही, अरे कशी असते. आता हिंदू जगण्याची समृद्ध आढळ नावाची कादंबरी आहे. तुम्ही जर लक्षात घेतलं भारत रेमाडीची ती कादंबरी जर तुम्ही वाचाय अर्ध्या कादंबरीत जाईपर्यंत तुम्हाला कळत ना काय नाही. बरेच लोक ते 25% गेले काय की मग ते टाकून देते. त्याच्यावरती कादंबरी अवलंबून आहे. ते आपण उत्खनन जे असतं ना, उत्खननात सापडलेले जे अवशेष आहेत त्याच्यावरून हिंदू संस्कृती ही इथल्या व्यक्तीला जगण्यासाठी कशी आग्रह करणारी आहे याचा एक निष्कर्ष तिथं आहे. पण जेव्हा आपण तपशिलानं वाचायला लागतो तेव्हा ती कादंबरीच्या अंतरंगात आपण फिरू शकत नाही किंवा मध्ये जातानाच आपल्याला असं वाटते नको वाई कंटाळवाला. मग त्या ग्रंथातलं सगळं परीक्षण करण्यासाठी लक्षपूर्वक वाचणं, चिंतनशील वाचणं, त्याचं आकलन करून घेणं, आस्वादक वाचन करणं आणि पूर्ण ग्रंथाच्या भाषाशैलीचा अनुभव घेणं, हे सगळं घेत पूर्ण ग्रंथ वाचणं किती अवघड काम आहे. आणि मग समजून घेतल्याच्या नंतर आपलं लेखन सुरू होतं. मग अशा वेळी काय करावं? मला ते पुस्तकच वाचू वाटत नाही, ते पुस्तक वाचायला मला वेळ नाही, मग मी काय करू?
चला ह्याच्यावर काही परीक्षण मिळते का? कुठल्या पुस्तकामध्ये परीक्षण म्हणजे वर्तमानपत्रात परीक्षण येते का? 400-500 शब्दामध्ये वाचायला मिळालं बस झालं. आणि बरेचसे वाचक आज अशा प्रकारचं फक्त त्या ग्रंथाचं परीक्षण वाचायला मिळालं तर त्याच्यावर सुद्धा समाधान मानणारे आहेत. म्हणून ग्रंथ परीक्षणाचं महत्व आज अलीकडे वरच्यावर वाढत आहे. तर अशा प्रकारचं हे ग्रंथ परीक्षण करण्यासाठी काय काय तयारी करावी लागते? तुम्ही विद्यार्थी म्हणून आता तुम्हाला BA BCom चे विद्यार्थी होते, मी ग्रंथ वाचायला दिला, कविता संग्रह दिला तुम्हाला, 4 दिवस तुम्ही वाचणार आहेत. आणि विशेष म्हणजे वाचनात प्रथम द्वितीय तृतीय विद्यार्थ्यांना बक्षीस सुद्धा आहे ग्रंथालयाच्या वतीने. हे सुद्धा तुम्हाला सांगायला महत्वाचं वाटतं, कारण वाचलेल्या आणि त्याच्यातून परीक्षा उत्कृष्ट करणाऱ्या विद्यार्थ्यांची कदर झाली पाहिजे या हेतून बक्षीस सुद्धा ठेवण्यात आले. मग आता विद्यार्थ्यांना वाचनाच्या आधी काय करावं, पूर्वतयारीसाठी काय करावं की तपशिलानं आधी नीट वाचन करणं विद्यार्थ्यांनी. नंबर 2, पुन्हा काय करावं, विशिष्ट विषयावर जे ग्रंथ परीक्षण आहे त्या ग्रंथाच्या पूर्वी अन्यत्र काही लेखन झालेलं आहे का, त्या ग्रंथाच्या विषयाला अनुषंगाने किंवा त्या विषयाच्या अनुषंगाने त्या लेखकाचा अजून त्याच्यावर त्या संदर्भात काही अधिक लेखन झाले का, किंवा त्या विषयाला पूरक त्या काळात तशाच प्रकारचं काही लेखन झाले का. एखादी कादंबरी आहे शेतकऱ्यावरची 12 मास, किंवा सदानंद देशमुखांचा एखादा कविता संग्रह शेतकऱ्यावरचा, तर शेतकऱ्यावरच्या कविता संग्रहाचे इतर काही कविता संग्रह अजून आहेत का शेतकरी जीवनावरचे, त्याच्यामध्ये याच्यामध्ये काही साम्य भेद आहे का हे सांगण्यासाठी आपल्याला त्या काळातल्या काही साहित्य पुस्तक तशा प्रकारचे किंवा ललितेतर साहित्याचे ग्रंथ त्या पद्धतीचे आपल्याला वाचता आले पाहिजे, वाचले पाहिजे. त्याच्यानंतर परीक्षणाच्या दृष्टीने जो ग्रंथ आहे त्या ग्रंथातील महत्वाच्या मुद्द्याची टिपणं आपण काढली पाहिजे. नुसतं वाचन नाही, बरोबर वाचन करत असताना आपण ते बारकाईने चिंतनशील पद्धतीने वाचलं पाहिजे. त्या विषयाच्या अनुषंगाने अजून काही दुसरे ग्रंथ आहेत का ते वाचलं पाहिजे. हे सगळं वाचताना प्रत्येक पानावरती काही टिपणं काढता आली पाहिजे. इथं काय महत्वाचं आहे, इथं काय महत्वाचं आहे, इसवी सन काही महत्वाचे संदर्भ, महत्वाच्या घटना, या मुद्द्यांची टिपणं काढणे परीक्षणकर्त्याने हे खूप महत्वानं लक्षात घेतलं पाहिजे. अशा वाचन टिपणीतून त्या ग्रंथाविषयीची काही एक मत जी आहे, आपला जो अभिप्राय तयार होतो तो अभिप्राय आपल्या मनामध्ये तयार होत असतो. आणि हा तयार झालेला अभिप्राय म्हणजेच आपण तो शब्दबद्ध करतो, त्यालाच आपण ग्रंथ परीक्षण असं म्हणतो. तर ग्रंथ परीक्षण करण्यासाठी काही निश्चित स्वरूप असतं का, काय स्वरूप असतं, तर तसा काही निश्चित साचा नसतो. तर ग्रंथाच्या स्वरूपाप्रमाणे तो ग्रंथ काय माहितीपर आहे का, वैचारिक आहे का, ललित आहे का, ललितेतर आहे, यानुसार परीक्षणाचं स्वरूप त्या परीक्षणकर्त्यावर बऱ्याच स्वरूपाचं अवलंबून असतं. त्याच्या भूमिकेवर सुद्धा ते अवलंबून असतं. तरीही प्रारंभी पहिल्या प्रथम काय करायचं, स्वरूप ठरवत असताना ग्रंथाच्या लेखकाविषयी भरपूर माहिती मिळवायची. मग तो कुठलाही असो, ललित असो किंवा अललित असो. समजा तुम्हाला आइन्स्टाईनच्या ग्रंथावर जरी ग्रंथ परीक्षण करायचं असेल तर त्या आइन्स्टाईनची तुम्हाला पूर्वचरित्राची माहिती मिळवावी लागेल अगोदर. म्हणजे मी ते सांगतो की आता तुम्हाला कुठलं पुस्तक हातात पडो, सामाजिक शास्त्र पडो, व आपल्या उद्यापासून आता 3-4 दिवस वाचायचे आणि मग लिहून द्यायचे आपण काय वाचतो ते. तर तुमच्या हातात समजा कविता संग्रह पडला तर तुम्हाला कवितेची पण ग्रंथ परीक्षण किंवा समीक्षा करता आली पाहिजे. समजा तुमच्या हातामध्ये इतिहासाचं पुस्तक पडलं, भूगोलाचं पडलं, तत्वज्ञानाचं पडलं, तरी करता आलं पाहिजे. या हेतून आम्ही सांगतो आहोत. तर पहिल्या प्रथम त्या लेखकाविषयी ग्रंथातल्या विषयासंबंधी परिचयात्मक अशा प्रकारचं प्रास्ताविक आपण तयार करावं लागतं. नेमकं काय सांगितलं, तो लेखक कुठल्या प्रवर्गातला आहे, कुठल्या विचाराचा आहे, त्याचं आपल्याला बारकाईने लेखन केलं पाहिजे. त्याच्यानंतर त्या ग्रंथाचे शीर्षक आणि प्रकाशन काळ कधीचा आहे, त्या कालखंडातल्या काय समस्या होत्या